विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी सगळ्या स्टुडंटला नियमाप्रमाणे महाडीबीटी वरती स्कॉलरशिपमध्ये अर्ज भरत असताना परत परत तुम्हाला तेच कागदपत्र अपलोड करावी लागतात। त्यामध्ये उत्पन्नाचा दाखला असो, त्यामध्ये इतर कागदपत्र सुद्धा असो। विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीची नोंद महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे आणि विद्यार्थ्यांना अतिशय चांगली बातमी त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे। एकंदरीत ही माहिती काय आहे हे समजून घेऊया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे लाखो विद्यार्थी हे महाडीबीटी द्वारे स्कॉलरशिपचा अर्ज भरत असतात, परंतु अर्ज भरताना त्यांना नेहमी प्रॉब्लेम येते की दरवर्षीप्रमाणे त्यांना नवीन उत्पन्नाचा दाखला सेम ॲज इट इज इतर जे डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा त्यांना परत परत अपलोड करावे लागतात। परंतु महाराष्ट्र शासनाने याची दखल घेत नक्कीच विद्यार्थ्यांसाठी काय केलेले आहे तर महाडीबीटी मध्ये एकदा जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर नक्की तुमचा कोर्स संपेपर्यंत तुम्हाला परत परत उत्पन्नाचा दाखला सारखे जे डॉक्युमेंट आहे जे दरवर्षी तुम्हाला भरण्यात यायचे होते ते आता रद्द करण्यात आलेले आहे। म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त वन टाइम रजिस्ट्रेशन आणि वन टाइम डॉक्युमेंट अपलोडेशन केल्यानंतर नियमित प्रमाणे त्यांना स्कॉलरशिप प्राप्त होईल। आता याचा फायदा काय होईल बघा, लाखो विद्यार्थ्यांना जसे उदाहरणार्थ एससी एसटी आणि इतर मागासवर्गीय जे प्रवर्ग आहे त्या प्रकारचे ज्या विद्यार्थी आहे त्यांच्या ज्या स्कॉलरशिप असतात त्या खूप लांबणीवर जातात। कारण यामध्ये ऑफिस डेस्क वरती खूप साऱ्या विद्यार्थ्यांची जी अर्ज आहे पडताळणीमध्ये बाद होतात किंवा काही कारणास्तव त्यांचे डॉक्युमेंट अपलोडेशन रखडल्यामुळे स्कॉलरशिपची जी प्रक्रिया आहे किंवा पैसे कॉलेजच्या खात्यामध्ये किंवा स्टुडंटच्या खात्यामध्ये टाकण्याची जी प्रक्रिया आहे लांबणीवर चालली जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय आनंदाची गोष्ट आहे, नक्कीच तुम्ही इतर विद्यार्थ्यांना सुद्धा ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना ही इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची पडेल। कारण तुम्हाला दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढताल तर ते काढण्याची गरज राहणार नाही। अशा नवनवीन माहितीसाठी नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।